नमस्कार. आज आपण झगडे सरांना याची छाटणी तर दाखवणार आहोत, परंतु झगडे सरांचा प्रश्न होता की याच्यावरती आता मला काय काम करायचे. आता 4 कामं आपल्याला प्रामुख्याने करायचे. तर तुमचं खोडांच्या वरती सगळ्यात मोठं खोडांचं काम आहे की तुमची खोडं आजारी आहे, त्याला भिरूड आणि बाकीचे आजार जडलेले आहेत. तर तुम्हाला 4 कोणती कामं करायची आता, तर तुम्हाला छाटणी करायची. छाटणी झाल्यानंतर तुम्हाला बुरशीनाशक आणि तुम्हाला कीटकनाशक अशी एक मिश्र फवारणी आपल्याला घ्यायची. तर सर्वसाधारण आत्ताच्या काळामध्ये साप हे बुरशीनाशक तुम्हाला जास्त फायद्याचं आहे, कारण झाडावरती असणारे पर्णगुच्छ आणि बाकीचे इतर आजार याच्यामध्ये कडक फवारणी आपण याच दिवसात घेऊ शकतो. कारण केमिकल्सचे रेसिड्यू आपले फळांच्या मध्ये उतरू नयेत म्हणून लांबचा कालावधी असेल तर तो आत्ताच आहे. कारण आपल्याला 6 महिन्यांनी फ्लॉवरिंग येईल आणि 8-10 महिन्यांनी आपल्याला परत फळं मिळतील. त्यामुळे याचे रेसिड्यू त्याच्यात उतरू नये म्हणून तुम्ही आत्ताची फवारणी ही कडक छान घेऊ शकता. याने तुमची झाडं सगळी निर्जंतुकीकरण होती. असणारा गमोसी, डिंक्या रोग या सगळ्यांपासून आपण त्याची मुक्तता होते. तुमच्या झाडांना असणारा खोडावरचा जो प्रॉब्लेम सगळ्यात जास्त, आता या झाडाला नाही आपण छाटणीसाठी हे झाड निवडलं म्हणून मी याच्यापाशी आलो, पण बाकीच्या बऱ्याच झाडांपाशी तुम्हाला खोडावरती भरपूर रोग आहे. याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, दर फवारणीला दर महिन्याला आपण कीटकनाशक, बुरशीनाशक हे आलटून पालटून घेत असतो. याच्यामध्ये साप असेल, आणखी आता कंपन्यांची नावं घेण्यापेक्षा बुरशीनाशक कुठलंही एक या कीटकनाशक कुठलंही एक आलटून सांगाल ते मारू आपण. ही फवारणी करत असताना सगळे शेतकरी पानावरती फवारणी करतात, पुढे चालतात. असं न करता खोडापासून फवारणी करता येणार नाही, पण याच्या खोडं भिजेल अशी फवारणी करा. किमान स्प्रे तुमचा खोडावरती पडला पाहिजे. याच्यामुळे काय होईल सर, खोडावरती स्प्रे पडल्यामुळे तुमचं खोड दरवेळेस धुवून निघले ना, तुमचा जो आजार आहे हळूहळू 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 प्रत्येक फवारणीतून तुम्हाला तो कव्हर होईल. आता आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये सरांना आपण छाटणीची पद्धत आपण दाखवून देऊया.